नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्य सरकारने 56 लाख शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय मोठा घेतलाय खरा, पण हा निर्णय जाहीर होताच विरोधकांनी सरकारची कोंडी करायला सुरुवात केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या कर्जमाफीवर अत्यंत घणाघाती आरोप केलाय। ही कर्जमाफी नाही तर सरकारची कर्ज वसुली योजना आहे, असा थेट हल्लाबोल रोहित पवारांनी केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यावर शिक्कामोर्तब झाले। विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने अधिकृत घोषणा झाली नसली तरी सहकारी विभाग लवकरच याचे परिपत्रक काढणार आहे। पण आमदार रोहित पवारांच्या मते या कर्जमाफीच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करत आहे। रोहित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर ते म्हणाले कर्जमाफी देण्यासाठी नियम लागतो। 2008 आणि 2017च्या कर्जमाफीचा दाखला देत त्यांनी महायुती सरकारकडे शेतकऱ्यांसाठी नियत नसल्याची टीका केली। जर अटी शर्ती रद्द केल्या नाहीत तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही सरकारवर निशाणा साधलाय। लाडकी बहीण योजनेप्रमाणेच या योजनेतही अटींचे जाळे विणून लाखो शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा हा निबडपूर्वक जुमला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे।